नमस्कार मंडळी. सध्या मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि रोज मधल्या वेळेत मुलांना काय खाऊ द्यायचा हा मोठा प्रश्न असतो. चहाच्या वेळी काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतं, हो ना? मग आज आपण बनवणार आहोत फक्त उकडलेल्या बटाट्यापासून बनणारा हा लहान मुलांना अतिशय आवडता आणि जिभेवर विरघळणारा बटाटा मुरुक्कू आपण बनवत आहोत. मुलांना खूप आवडता असतो. नेहमीची चकली आपण बनवतो. नेहमी चकली बनवायला खूप वेळ लागतो, पण हा बटाट्याचा मुरुक्कू अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो. तर आपण ही रेसिपी अगदी झटपट तयार करणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने. तर इथं मी 3 ते 4 बटाटे असे घेतले आहेत. लहान लहान बटाटे आहेत म्हणून 4 घेतले आहेत आणि ते पण मी बारीक कट करून घेत आहेत. तुम्ही पाहू शकता. सगळ्यात अगोदर आपण इथं उकडलेले बटाटे बारीक असे कट करून घेतले आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. व्यवस्थित बारीक कट करून घेतले आहेत. जेवढे बारीक कट करून घेऊ तेवढी पेस्ट ह्याची लवकर होते आणि गुठळ्या होत नाहीत. तर मिक्सरला आपण मिक्सरच्या भांड्यात बटाटे टाकून घेतले आहेत आणि यामध्ये टाकूया आता अर्धा ग्लास पाणी. अर्धा ग्लास पाणी टाकून छान असं पेस्ट बनवून घेऊया. बंद चालू करत मिक्सर. तर पाहू शकता अशा पद्धतीने छान अशी पेस्ट झाली आहे. अजिबात गुठळ्या तयार झाल्या नाहीत ह्या बटाट्याच्या पेस्टच्या आणि पाणी पण आपण जास्त टाकलं नाही. तर आता ही पेस्ट सगळी काढून घेतली आहे. राहिलेली पॅचुल्याने काढून घ्यायची म्हणजे वायाला जात नाही. तर ह्या पद्धतीने ह्या पॅचुल्याने आपण राहिलेली पेस्ट काढून घेतली आहे. तर इथं डाळवं असतं ना, इथं मी डाळवं वापरलं आहे 1 कप असं. त्याची पावडर करून घेतली आहे. डाळवं अगोदरच भाजलेलं असल्यामुळे याची सहज पावडर होते. तर इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे. 2 कप असं तांदळाचं पीठ घेतलं आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने. तर यामध्ये आपण कोरडे मसाले टाकूया. हिंग थोडंसं टाकलं आहे 1 चिमूटभर. कसुरी मेथी 1 चमचा आणि जिरा पावडर 1 चमचा टाकली आहे. धना पावडर 1 चमचा टाकली आहे आणि थोडंसं गरम मसाला टाकला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. इथं कोमट तेल आहे. जास्त गरम कडकडीत वगैरे काही केलं नाही. कोमट आहे. असंच जरी टाकलं तुम्ही थंड तरीही चालेल. तर हे सगळे मसाले आणि ही बटाट्याची पेस्ट आपण मिक्स करून घेऊया. ह्या बटाट्याच्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. जर लागलंच थोडंसं कोरडं झालं तर थोडंसं पाण्याचा हबका तुम्ही देऊ शकता. थोडंसं पाणी वापरू शकता. जर पातळ झालं तर तांदळाचं पीठ तुम्ही इथं वापरू शकता थोडंसं गरजेनुसार. तर अशा पद्धतीने बटाट्याच्या पेस्टमध्येच हे छान असं पीठ मळलं जात आहे. आपण घट्ट असं पीठ मळलं आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही. ह्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलं आहे. याला चांगलं मळून घ्यायचं म्हणजे छान अशी ही चकली पडते. याची तुम्ही चकलीही करू शकता. यामध्ये मी तीळ घालायचं विसरले. तुम्हाला जर तीळ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तर असा सिलेंडर शेपमध्ये मी हा गोळा बनवून घेतला आहे आणि छान असं दाबून घेतला आहे. जर चकली बनवायची असेल तर तुम्ही चकली बनवू शकता. गोल गोल खूप छान होतात. अजिबात तुटत वगैरे नाहीत. पण आज आपण बटाट्याचा मुरुक्कू बनवत आहोत म्हणून मध्यम आचेवर तेल तापवून घेतलं आहे. पाहू शकता लगेच वरती येत नाही आणि तेलाचे बुडबुडे येत आहेत. आपलं तेल परफेक्ट असं गरम आहे. तर अशा पद्धतीने टाकायचं आहे किंवा सरळही टाकू शकता तुम्ही. सरळ अशा कांड्या जर टाकल्या तर लहान मुलांना खायला द्यायला सुद्धा आवडतात खायला. तर अशा पद्धतीने मी गोल गोल टाकत आहे. तर ह्या पद्धतीने आपलं हे छान असं टाकून झालं आहे. याचे बुडबुडे कमी झाल्याशिवाय पलटून घ्यायचं नाही. बुडबुडे कमी झाले आहेत एकदम आणि पलटून घेऊया. सोनेरी रंगावर छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने. ही खूप झटपट रेसिपी होते कारण आपल्याला चकल्या पाडून नंतर तळायची गरज नाही. डायरेक्ट आपण तेलात टाकून हे मुरुक्कू तळून घेत आहोत आणि छान असं चटपटीत सुद्धा होतात. जर तुम्हाला चटपटीत पाहिजे असेल तर जास्त तुम्ही थोडंसं तिखट टाकू शकता. पण लहान मुलांना पाहिजे असेल तर आपण कमी मिरची पावडर वापरलेली आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तिखट तुम्ही मिरची पावडर वापरू शकता. तर त्याच पद्धतीने मी अजून एकदा हे मुरुक्कू टाकून घेतलं आहे आणि बुडबुडे कमी झाल्यानंतर पलटून घेऊया छान असं. पाहू शकता ह्या पद्धतीने छान असे होतात. 1 ते 2 बॅच मी दाखवले आहेत तुम्हाला तळून ह्या पद्धतीने.
यावर तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. कढीपत्त्याची चवसुद्धा अप्रतिम येते. ह्या पद्धतीने कढीपत्ता टाकल्यामुळे ह्या मुरक्कूची चव अजून छान वाढते. तर नक्की बनवून पहा ह्या पद्धतीने. तर सगळा कढीपत्ता वगैरे आपण काढून घेतला आहे. ह्याच पद्धतीने सगळा मुरक्कू आपण पाडून घेतला आहे. ह्या पद्धतीने बघू शकता कुरकुरीत, आतून पोकळ आहे, खूप कुरकुरीत झाले आहे. पाहू शकता लहान मुलांना आवडेल असं. आणि असे तुकडे करून आपण यावर पेरी पेरी मसाला जर टाकून दिला तर खूप आवडेल लहान मुलांना मधल्या वेळेत खायला. तर मंडळी, आपला गरमागरम चहा आणि सोबत कुरकुरीत बटाटा मुरक्कू तयार आहे. लहान मुलांच्या सुट्ट्यांसाठी डब्बा नक्की भरून ठेवा थंड झाल्यानंतर. रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.